Hello everyone. Welcome back to the session Mutual Fund Management. In previous lecture, we were discussing about mutual fund investment strategies, that is systematic transfer plan. In today's lecture, we will discuss about systematic withdrawal plan. As you all know, mutual fund investment strategies, there are three main strategies, that is systematic investment plan SIP, systematic transfer plan and systematic withdrawal plan. In today's lecture, we will discuss about systematic withdrawal plan. Systematic withdrawal plan is a plan that allows a unit holder to withdraw money from an existing mutual fund portfolio at predetermined intervals. विद्यार्थी मित्रांनो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याचा अर्थ असा की दर महिन्याला किंवा दर 2-3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी म्युच्युअल फंडच्या स्कीम मध्ये काहीतरी एक ठराविक रक्कम इन्व्हेस्ट करणं याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतात. त्यानंतर आपण बघितलं सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, म्हणजे समजा तुमची इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये असेल तर इक्विटी मधली इन्व्हेस्टमेंट वर्ष 2 वर्षांनी ती दुसऱ्या कोणत्या तरी स्कीमला ट्रान्सफर करता येते, म्हणजे त्याच म्युच्युअल फंड्स हाऊसच्या दुसऱ्या स्कीम जी प्रॉफिटेबल असेल तिथे ट्रान्सफर करता येते आणि ती सिस्टमॅटिकली, म्हणजे काय, दर महिन्याला जी आपण SIP केलेली होती तशीच दर महिन्याला आपण एक ठराविक रकमेचे युनिट विकून ते युनिट आपण ते पैसे दुसऱ्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करून दुसऱ्या स्कीमचे युनिट खरेदी करू शकतो. त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असं म्हणतात. या लेक्चर मध्ये आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन याविषयी अभ्यास करत आहोत. आता सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन हे काय आहे? इट अलाउज युनिट होल्डर टू विड्रॉ मनी फ्रॉम एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ ॲट प्रीडिटरमाइन इंटरवल. प्रीडिटरमाइन इंटरवल म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्हाला विकण्याचा अधिकार या सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनने मिळतो. अर्थात तुम्ही म्हणाल, अरे म्युच्युअल फंड मध्ये स्कीम मध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर विकता येत नाहीत का? नाही, विकता येतात, कधीही तुम्ही ते विकू शकता. पण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन याचा अर्थ की दर महिन्याला अमुक रकमेचे अमुक युनिट मी विकणार किंवा अमुक रकमेचे युनिट विकून मी त्याचे पैसे करणार. ही जी स्कीम आपण फॉलो करतो, म्हणजे दर महिन्याला सपोज 5,000 रुपये मला मिळाले पाहिजेत युनिट किंवा 10,000 रुपये युनिट विकून मिळाले पाहिजेत, तर हे शक्य आपल्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मुळे होतं. Often, this type of plan is used to fund expenses during retirement and or other purposes as well. म्हणजे ज्या वेळेला लोक रिटायर्ड होतात त्यावेळेला त्यांना दर महिन्याच्या खर्चासाठी काही पैसा हवा असतो. बघा, तर लोक काय करतात की सुरुवातीला काही पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवून ठेवतात आणि 60 वर्षांनंतर ते सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन करू शकतात. म्हणजे का, तर रिटायर झाल्यानंतर दर महिन्याचा खर्च म्हणून मला 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये मिळाले पाहिजेत. तर हे रिटायरमेंटचा खर्च किंवा इतर पर्पज खर्च जे असतील त्यासाठी तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन करू शकता. याचा अर्थ 60च्या नंतरच करता येतो असं नाही, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही फंड हाऊस कडनं सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ची स्कीम स्वीकारू शकता. Through this facility, one can automate withdrawal of fixed amount at a monthly, quarterly interval. या फॅसिलिटीमुळे एखादा दर महिन्याला किंवा 3 महिन्यांनी एक ठराविक रक्कम, फिक्स रक्कम काढू शकतो. With systematic withdrawal plan, a fixed or variable amount is withdrawn at a regular interval. एक फिक्स अमाऊंट किंवा व्हेरिएबल, बदलणारी, म्हणजे सपोज मला इतके रुपये दर महिन्याला मिळाले पाहिजेत असं काहीतरी, किंवा मला दर महिन्याला इतके युनिट विकायचे आहेत, तर त्या युनिटची NAV असेल त्याप्रमाणे व्हेरिएबल अमाऊंट तुम्ही विड्रॉ करू शकता. The holder of the plan may choose intervals based on his or her
कमिटमेंट अँड नीड. बघा, प्लानचा जो होल्डर आहे तो इंटरवल म्हणजे एका महिन्यानी 3 महिन्यांनी हे चूज करू शकतो ऑन हिज ऑर हर कमिटमेंट ऑर नीड्स, म्हणजे त्याच्या गरजेनुसार त्याच्या कमिटमेंटनुसार तो प्लान निवडू शकतो. Now we will discuss about benefit of systematic withdrawal plan. काय फायदा होतो? The first, systematic withdrawal plan allows account holder to access their money exactly when they need. SWP मुळे इझी विड्रॉवल शक्य आहे, म्हणजे सहजपणे तुम्ही पैसे काढू शकता. त्यासाठी तुम्हाला काही प्रोसिजर करायला नको. तुम्ही ह्या SWP तुम्ही स्वीकारलात की तुम्ही सहजपणे पैसे काढू शकता. आणि या स्कीममुळे अकाउंट होल्डर ऍक्सेस देअर मनी एक्झॅक्टली वेन दे नीड, जेव्हा त्यांना खरंच गरज आहे त्यावेळेला ते पैसे काढू शकतात. नेक्स्ट, मीटिंग फायनान्शियल गोल्स. आर्थिक आपले जे काही गोल असतात ते तुम्ही पूर्ण करू शकता. दिस मेक इट इझियर फॉर अकाउंट होल्डर टू कॅरी आउट देअर फायनान्शियल प्लान्स अँड मीट देअर फायनान्शियल गोल. इन्व्हेस्टरचे फायनान्शियल प्लान असतात. आता फायनान्शियल प्लान याचा अर्थ काय की मला कुठे कुठे कधी कधी आर्थिक गरज लागेल. म्हणजे उदाहरणार्थ सामान्यतः फायनान्शियल प्लान काय असू शकतात, तर जी मुलं तरुण आहेत त्या तरुण मुलांचे फायनान्शियल प्लान म्हणजे त्यांना लग्नासाठी खर्च, म्हणजे सपोज एखादा मुलगा एक 22-23व्या वर्षी नोकरीला लागला असेल तर त्याच्यानंतर 2 वर्षात मला लग्नासाठी इतका पैसा खर्च करायचा आहे किंवा मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. म्हणजे असं ह्या ज्या काही तुमच्या गरजा असतात त्या गरजांनुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता. आणि त्या प्लॅनिंग हे जे प्लॅनिंग आहे प्लॅनिंग करण्यासाठी या अशा SIP असतील किंवा SWP STP या स्कीम्स आहेत त्याचा फायदा होतो. आणि त्यामुळे इट मेक इझियर अकाउंट होल्डर टू कॅरी आउट देअर फायनान्शियल प्लॅनिंग अँड मीट देअर गोल्स. The third benefit of systematic withdrawal plan is protection from market fluctuation. विद्यार्थी मित्रांनो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान काय करतं तर प्रोटेक्शन फ्रॉम मार्केट फ्लक्च्युएशन हे आपण बघितलं होतं. म्हणजे काय तर 24,000 रुपये आपण उदाहरण बघितलेलं आठवा की एका वेळेला ऍट अ टाइम तुम्ही ज्या वेळेला 24,000 रुपये इन्व्हेस्ट करता 10 रुपयाचा 1 युनिट याप्रमाणे तुम्ही जर इन्व्हेस्ट केलेत तर म्हणजे तुम्हाला 2,400 युनिट मिळतात. पण एक वर्षभर 24,000 रुपये साठवून नंतर इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा दर वर्षाला 2,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करत गेलात तर तुम्हाला त्या महिन्यात जो काही दर असेल त्याप्रमाणे तुम्हाला युनिट मिळतात. हे आपण उदाहरणात बघितलं होतं. पूर्ण वर्षभरात तुम्हाला 24,000 जे 2,400 युनिट मिळतात त्याच्यापेक्षा अधिक युनिट दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करून मिळते. म्हणजे इन्व्हेस्टमेंट तेवढीच पण दर महिन्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता एकदम न करता. हा जो फायदा आहे की नाही सेम वे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लान मुळे सुद्धा अकाउंट होल्डरला मार्केट फ्लक्च्युएशनचा फायदा होतो. म्हणजे मार्केट उतरलं तर एखाद्या महिन्यात त्याला कमी पैसे मिळू शकतात, नाही असं नाही, पण मार्केटचा भाव वाढला तर त्या महिन्यात जास्त पैसे मिळतात. म्हणजे समजा मी 5 वर्षांनी पैसे एकदम काढायचे असे ठरवले तर 5 वर्षानंतर ज्या वेळेला मी पैसे काढणार आहे त्यावेळेला जो दर असेल त्याप्रमाणे मला पैसे मिळतील. कदाचित माझा फायदा होईल, कदाचित माझा तोटा पण होईल. पण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मध्ये तुम्ही ज्या वेळेला पैसे म्हणजे दर जास्त असतो, शेअर मार्केटचा भाव वाढलेला असतो त्यावेळेला तुम्हाला जास्त पैसे मिळतात, कमी असतो. म्हणजे ऍव्हरेजिंगचा इफेक्ट सेम वे SIP जसा मिळतो तसा सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मध्ये सुद्धा मिळतो. त्याच्यानंतर फोर्थ बेनिफिट, एन्जॉय ऍव्हरेज रिटर्न. म्हणजे जो काही दर वर खाली होतो त्यामुळे ऍव्हरेज रिटर्न मिळतो. म्हणजे एकदम लॉस झालं किंवा खूप फायदा झाला असं होत नाही, तर ऍव्हरेज रिटर्न SWP मुळे आपल्याला मिळतात. By making periodic withdrawal, account holder are able to enjoy average return values
that often exceeds average sale price, ज्याच्यामुळे average sales price वाढत average sale price पेक्षा रिटर्न तुम्हाला जास्त मिळतात. Secure comparatively higher return, म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मुळे तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळतात. In systematic withdrawal plan, they are able to secure higher units prices than those attainable by withdrawing everything at once. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही सगळं काढलं, त्याच्यानंतर समजा दर वाढले तर त्याचा फायदा तुम्हाला नाही मिळत. पण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मुळे मात्र तुम्हाला हायर रिटर्न मिळू शकतात, कारण तुम्ही काही इंटरवलने पैसे काढत असता. The sixth one, tax benefit. Withdrawal are made from capital. As such, long-term gains are paid at lower tax rate. विद्यार्थी मित्रांनो, हे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मध्ये तुम्ही कॅपिटल गेन मिळत असतो. म्हणजे ठराविक रकमेचे युनिट तुम्ही विकता आणि पैसे घेता. त्याचा फायदा काय होतो की या महिन्यात थोडेसे विकलेत, दुसऱ्या महिन्यात थोडेसे विकलेत. साहजिकच आहे, तुम्हाला जो कॅपिटल गेन आहे तो थोड्या थोड्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. पण तीच रक्कम तुम्ही एकदम विकलीत तर एकदम कॅपिटल गेन मिळतो आणि तुम्हाला टॅक्स जास्त भरावा लागतो. द लास्ट बेनिफिट, टॅक्स प्लॅनिंग स्ट्रॅटेजी. Many individuals use this plan as a part of their tax planning strategy. म्हणजे अनेक लोक टॅक्स प्लॅनिंग स्ट्रॅटेजी म्हणून सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचा उपयोग करतात. In efforts to make most of this lower rate of taxation. कशासाठी हे केलं जातं तर टॅक्स रेट कमी बसावं, कारण जनरली टॅक्स रेट कशावर अवलंबून असतो, तुमचा हाय इन्कम असेल, जास्त इन्कम, तर तुम्हाला टॅक्स जास्त भरावा लागतो. म्हणजे तुम्ही पर्सनल इन्कम टॅक्सच्या ह्याच्यात सुद्धा बघितलेत की तुमचं उत्पन्न, जे उत्पन्नाचे स्लॅब जसे वाढत जातात तसा तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागतो. पण ज्या लोकांना टॅक्स प्लॅनिंग करायचं असतं ते लोक सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचा उपयोग करून टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय बघितलं तर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे काय अँड बेनिफिट्स ऑफ सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन याचा अर्थ असा की तुम्ही दर महिन्याला काही रक्कम तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे, त्याचे युनिट विकून तुम्ही पैसे परत घेऊ शकता, तुम्हाला काही खर्च असतील तर त्यासाठी. ह्या स्कीमचा उपयोग जनरली रिटायरमेंट मध्ये लोक वापरतात. म्हणजे हे जे SIP जसं करतो आपण तसंच रिटायरमेंटच्या काळात होणारा जो खर्च आहे, दर महिन्याला येणारा खर्च, त्यावेळेला काय झालेलं असतं, पगार येत नसतो, आपण पैसे कमवू शकत नसतो. मग अशा वेळेला आपल्याला दर महिन्याला खर्चासाठी काही पैसे हवे असतील तर तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचा उपयोग करू शकता. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मध्ये म्युच्युअल फंड मध्ये जे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात त्यातले काही युनिट विकून येणारे पैसे तुम्हाला दिले जातात. त्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन असं म्हणतात. हे दर महिन्याला दिले जातात. जसं की आपण सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करतो, सेम वे यू आर सिस्टमॅटिकली विड्रॉइंग द इन्व्हेस्टमेंट. आणि जास्त करून रिटायरमेंट लाईफ मध्ये याचा उपयोग होतो. So, thank you for today. Happy learning to you and have a good day to you.